सो मी पाहिले कप बशी नावाची फिल्म. ही सध्या तुम्हाला थिएटरमध्ये दिसणार नाही. ही मी काही वेळ आधी पाहिली होती जेव्हा रिलीज झाली होती तेव्हा. पण समहाऊ तेव्हा मी तिचा रिव्ह्यू नाही करू शकलो कारण मी काही गोष्टींमध्ये मी अडकलेलो होतो. पण आता मी ह्या फिल्मचा रिव्ह्यू करतोय. सो या फिल्मचा जेव्हा मी विषय ऐकला होता ना, मला इंटरेस्टिंग वाटला होता विषय. पण जेव्हा मी फिल्म पाहिली तर बॉस, ही फिल्म एक्झिक्युशनमध्ये कम्प्लिटली गणलेली आहे. आणि या फिल्मला अनेक निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. विषय सोडता मला वाटतं बाकीचे मी सांगायला गेलं तर पॉइंट्स निगेटिव्ह आहेत, कारण खूप एव्हरेज प्रोडक्शन आहे. त्यानंतर टेक्निकली फिल्म बिलकुल साऊंड नाही आहे. आणि जो विषय आहे ना, ज्या प्रकारे ट्रीट केला गेलाय तो खूप ऑर्डिनरी पद्धतीने ट्रीट केला गेलाय आणि गोष्टी खूप रॅन्डम वाटल्यात. म्हणजे एकसंधपणा जो असतो ना, तो अख्ख्या फिल्ममध्ये मिसिंग आहे. काही अंशी पूजा सावंतचं काम ठीक झालंय, निर्मिती सावंत यांचंही काम ठीक झालंय, पण ओव्हरऑल फिल्मचा इम्पॅक्ट येत नाही. आणि मला प्रामुख्याने असं वाटलं, हा जो विषय आहे ना, हा एक सिरियलचा विषय आहे. त्यामुळे फिल्ममध्ये तो ज्या प्रकारे मांडायला हवा होता तो तसा मांडला गेला नाहीये. आणि या फिल्मचा जो मेन म्हणजे मुलगा आहे, कॅरेक्टर आहे, ज्याच्या लग्नाच्या अवतीभोवती या फिल्मची स्टोरी आहे, त्याचा प्रेझेन्सच आपल्याला जास्त फील होत नाहीये आणि त्याच्याच अवतीभोवती ही अख्खी स्टोरी फिरत असते. त्यामुळे समहाऊ मला निराशा हाती आली ही फिल्म पाहिल्यानंतर. मला वाटतं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता दर्जेदार फिल्म येण्याचा पायंडा पडत चाललाय आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या प्रत्येक प्रोड्युसरने म्हणा, प्रत्येक फिल्म मेकरने म्हणा, ते आपल्या डोक्यात ठेवायला हवं की आता मराठी फिल्म ज्या 100 करोडाच्या टार्गेट ठेवून चालू लागल्यात आणि आपल्याला ऑलरेडी एक्झाम्पल्स दिसत आहेत की फिल्म खूप करोडोंमध्ये कलेक्शन्स करतायत. त्यामुळे करोडोमध्ये कलेक्शन करण्यासाठी फिल्ममध्ये तेवढं पोटेन्शियल असणं खूप गरजेचं आहे. फिल्मचं मेकिंग तसं असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण ऑडियन्स हा खूप शार्प झालेला आहे. त्यामुळे मला मेकर्सना अशी विनंती आहे की यापुढे ज्या या फिल्म येतील त्यात तुम्ही हा ऍस्पेक्ट नक्की ठेवा की बघायला येणारा ऑडियन्स हा खूप चतुर, शार्प आणि त्याला खूप इंटरनॅशनल कॉन्टेंटचं एक्सपोजर आहे. त्यामुळे त्या प्रकारच्या फिल्म्स आणा आणि मराठी ऑडियन्स नक्की गर्दी करतील आणि तुमच्या फिल्म्सना अप्रिशिएट करतील.